उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज पुण्यात कार्यकर्ता मेळावा होतोय। आज दुपारी 2 वाजता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। पिंपरीतील शरद पवारांच्या मेळाव्यानंतर अजितदारांचा देखील पुण्यात मेळावा होतोय। त्यामुळे 2 महत्त्वाच्या घडामोडी पुण्यात होत आहेत। त्यातला पहिला आहे ते म्हणजे बालेवाडी स्टेडियममध्ये भाजपचं अधिवेशन आणि दुसरं आहे महत्त्वाची घडामोड ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा निर्धार मेळावा हा पिंपरी चिंचवड शहरामध्ये होतोय। पुणे जिल्ह्यात या 2 महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आज घडतायत। आज दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। विशेष म्हणजे याच भागात काल शरद पवार गटाचा देखील मेळावा झाला होता, ज्यात काही पक्षप्रवेश झालेले होते। पिंपरी चिंचवडचे दादा गटाचे जिल्हाध्यक्ष यांनी सुद्धा शरद पवार गटात काल प्रवेश केलेला होता आणि अजितदारांचा उद्या वाढदिवस आहे, त्यामुळे अर्थातच त्यांना ॲडव्हान्समध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा विविध माध्यमातून देण्यासाठी कार्यकर्त्यांची रीग लागलेली आहे। विविध प्रकारचे केक बघायला मिळत आहेत। अजितदारांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारा टेक्स्ट लिहिलेलं शुभेच्छा देताना दिसतात कार्यकर्ते अजितदारांना। उद्या अजितदारांचा वाढदिवस आहे आणि आज अजितदारा पिंपरी चिंचवड पुणे भागात असल्यामुळे कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देत आहेत, त्यांच्यासाठी केक घेऊन येत आहेत आणि आपल्या नेत्याप्रती कार्यकर्त्यांच्या ज्या भावना असतात त्याच भावना अजितदारांच्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा आहेत। अजितदारा मुख्यमंत्री व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, त्यामुळे मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो असा जो मजकूर आहे तो मजकूर लिहिलेला केक सुद्धा कापण्यात आलेला आहे कार्यकर्त्यांकडून। पुण्यात अजितदारांच्या हस्ते हा केक कापण्यात आला आणि आता जिथे हा मेळावा आहे अजितदारांचा त्या मेळाव्याच्या ठिकाणी सुद्धा त्या भागात सुद्धा असाच एक केक आणण्यात आला अजितदारांसाठी आणि त्याचबरोबर फुलांनी सजवलेलं राष्ट्रवादी काँग्रेसचं जे निवडणूक चिन्ह आहे घड्याळ, ते घड्याळ चिन्ह देऊन अजितदारांना शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत। हाच तो केक आहे। दुसऱ्या विंडोत आपण बघतो की मी अजित आशा अनंतराव पवार महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की, अर्थात ही वाक्य आहेत। जेव्हा कुठला लोकप्रतिनिधी हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो त्याच्या सुरुवातीला या सगळ्या ओळी असतात, ही सगळी वाक्य वाचावी लागतात। त्यामुळे अजितदारांच्या तोंडून ही वाक्य कार्यकर्त्यांना ऐकायची आहेत आणि त्यासाठी त्यांनी आपली इच्छा या केकच्या माध्यमातून व्यक्त केली आहे आणि हाच केक अजितदारांनी यावेळी कापला आहे। उद्या अजितदारांचा वाढदिवस आहे। मंत्रालय असेल, विधान भवन असेल, या सगळ्या भागात अजितदारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर सुद्धा लावण्यात आले आहेत आणि आणखी एक खास केक आपण बघतोय जो अजितदारा आत्ता कापतायत।